सिक्वेन्स अटॅच ब्राउझर घ्यावं लागेल आधी, त्याच्यानंतर नेक्स्ट. बरं, आपण मगाशी वापरली होती ओपन ब्राउझरची ऍक्टिव्हिटी, आणि आता नेक्स्ट अल्टरनेट वापरतोय आपण अटॅच ब्राउझर. आता अटॅच ब्राउझर आपण का वापरलंय की ऑलरेडी आपण लॉग इन पार्ट केल्यामुळे ती वेबसाईट ओपनच आहे, म्हणून आपल्याला तिथला डेटा एक्सट्रॅक्ट करायचा आहे. त्यासाठी आपण ऑलरेडी ओपन जी वेबसाईट किंवा ऑलरेडी ओपन जे ऍप्लिकेशन असतं त्यासाठी आपण अटॅच ब्राउझर वापरू शकतो. सेम प्रोसेस आहे, सेम प्रॉपर्टीज यूज करायच्यात. ब्राउझर टाईप अटॅच ब्राउझरच्या मध्ये फक्त आपण आपल्या अकॉर्डिंग ब्राउझर सिलेक्ट करू शकतो. इथं पण टाइम आउट देऊ शकता तुम्ही अकॉर्डिंग टू तुमचं ऍप्लिकेशन किती वेळ घेणार लोडिंग साठी. तर आपण बेसिकली क्लासिक ऍक्टिव्हिटी वापरतो की जे क्लासिक ऍक्टिव्हिटी आता इंडस्ट्रीमध्ये युज होता. मॉडर्न ऍक्टिव्हिटी पण आहेत, पण आपण क्लासिक वापरतो कारण की क्लासिक ऍक्टिव्हिटी जरा इझी आहेत, की जे नॉर्मल जे मुलं की आत्ताच एंटर झालेत आरपीए मध्ये की त्यांना समजण्यासाठी इझी आहे, त्याच्यामुळे आपण क्लासिक ऍक्टिव्हिटी वापरतो. तर त्याच्यानंतर कधी पण ऍक्टिव्हिटी घेताना इथं चेक करायचं क्लासिक युआय ऑटोमेशन आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी सिलेक्ट करायच्या. बरं का, ठीक आहे. याचे प्रॉपर्टीज सेम इनपुट प्रॉपर्टी सिलेक्ट करायच्या जसं सांगितलं मगाशी तसं. टाइम आउट मिली सेकंड पण देऊ शकता की ज्याने ती प्रोसेस जी आहे ती फास्ट होते. ठीक आहे. डेटा एक्स्ट्रॅक्शन एवढं एकदा रन करून बघताय. क्लिक होत. ठीक आहे, हे वर्क होत. पुढे आता डेटा एक्स्ट्रॅक्शन करायसाठी आपण एक नवीन पॅकेज इन्स्टॉल केलंय मगाशी स्टार्टिंगला, की जे म्हणजे युआय ऑटोमेशन. ठीक आहे, ते आपण वेब ऑटोमेशन साठी वापरणार आहे. ठीक आहे, हे इथं. तर हे पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर तिथं टेबल एक्स्ट्रॅक्शनचा एक हे आलाय. हा, टेबल एक्स्ट्रॅक्शन याच्या थ्रू आपण डेटा एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. करेक्टली ते ओपन एक बघा. ठीक, टेबल एक्स्ट्रॅक्शन. ओके, WID. Would you like to extract all the columns from table? जर तुम्हाला तुमच्या टेबल मधले सगळे कॉलम जर एक्स्ट्रॅक्ट करायचे असेल तर येस म्हणायचं, आणि नसेल पण करायचं तरी पण येस म्हणायचं. ठीक आहे, आणि त्यानंतर नसेल जे नाही करायचे जे अनवॉन्टेड कॉलम आहेत ते तुम्ही इथनं डिलीट करू शकता. आता ऍक्शन URL आपल्याला नाही पाहिजे, डेट पण नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे, सेव्ह एक्स्ट्रा डेटा फ्रॉम मल्टिपल पेजेस. याने काय होणार आहे की लास्ट कॉलम पर्यंत ते जाईल. सेव्ह अँड क्लोज. ठीक आहे, वरती घ्या. आता याने ऑटोमॅटिक यूज ब्राउझर याने अटॅच ब्राउझर वापरलंय. ठीक आहे, जे आपण दिलं पण नव्हतं, आणि एक्स्ट्रॅक्ट डेटा टेबल ऍक्टिव्हिटी पण आली आणि त्यांनी त्याचं व्हेरिएबल पण क्रिएट केलाय. त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये दाखवा एक्स्ट्रॅक्ट डेटा टेबल. ओके, व्हेरिएबल ठीक आहे, खाली दाखवा व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबल पॅनल. नाही, आउटपुट नाही, व्हेरिएबल. ठीक आहे, व्हेरिएबल पॅनल. एक्स्ट्रॅक्ट डेटा टेबल काय आहे, आपण डेटा टेबलचा डेटा एक्स्ट्रॅक्ट करतोय म्हणून त्याचा व्हेरिएबल टाइप्स काय आला, डेटा टेबल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा स्कोप, की जर आता हा स्कोप काय डेटा एक्स्ट्रॅक्ट आहे म्हणजे डेटा एक्स्ट्रॅक्टची जी विंडो आहे तोपर्यंतच तो रन होईल. जर आपण इथनं स्कोप वाढवला तर हा व्हेरिएबल पूर्ण स्क्रीन मध्ये पण वर्क करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट काय, डेटा एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर फिल्टर करायचं आहे ना, एक्स्ट्रॅक्ट केलेला डेटा सेव्ह करायचा. ओके, ठीक. आता जो डेटा एक्स्ट्रॅक्ट केलाय ना तो डेटा आपल्याला आपण एक एक्सेल शीट मध्ये घेऊया. ऍप्लिकेशन
एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप आणि एक्सेल प्रोसेस स्कोप ह्या दोन्ही ऍक्टिव्हिटी तुम्ही यूज केल्यात बरोबर. तर एक्सेल प्रोसेस स्कोप मध्ये आणि एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप मध्ये काय डिफरन्सेस कोण सांगाल? ऍप्लिकेशन स्कोप का वापरतो आपण आणि प्रोसेस स्कोप दोन्ही पण अल्टरनेटिव्ह पण डिफरन्स काय? डि- नाही ते ते जे तुझं डिफरन्स सांगितलंय ना तो एक्सेल आणि वर्कबुकचा झाला. एक्सेल आणि वर्कबुक मध्ये काय आहे की आपण दोन प्रकारे एक्सेल ऑटोमेशन करू शकतो. एक असते मेथड की एक्सेल 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 काय म्हणते प्रोसेस ना. हा एक्सेल प्रोसेस आणि एक वर्कबुक प्रोसेस. ठीक आहे. तर वर्कबुक मध्ये काय असतं की जर आपण आपल्या सिस्टम मध्ये वर्कबुक त्याच वेळेस चालतं की ज्यावेळेस आपल्या सिस्टम मध्ये एक्सेल इन्स्टॉल नसतं. त्याच्यानंतर एक्सेलची कोणतीही शीट बॅकग्राऊंडला ओपन नाही पाहिजे, नाही तर सिस्टम एरर देतं. ठीक आहे. आणि एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप मध्ये काय होतं की तुम्ही शीट जरी ओपन असेल तरी पण ते वर्क करतं प्रॉपरली. आणि एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप मध्ये काय आहे की तुम्ही संपल्याची चार्ज एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप काय प्रॉब्लेम नाही काय नाव सांग टेन्शन नाही. हा एक्सेल ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला माहित नाही फाईल आपण क्रिएट पण नाही केली. ठीक आहे. तर आपण आपल्याला जे फाईलचं नाव द्यायचं ते पण आपण देऊ शकतो इथं किंवा आपण इथं आपण जे ऑलरेडी क्रिएटेड फाईल आहे त्या पाथ पण देऊ शकतो. हा एक्सेल फाईल क्रिएट करायचं आपण काय केलंय तो डेटा एक्सट्रॅक्ट केलाय. केलेला डेटा आपल्याला राईट करायचा आहे. राईट करायसाठी कोणती ऍक्टिव्हिटी आपण वापरू एक्सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी यूज केल्या राईट रेंज मध्ये आपण तिथं रेंज दिला A1 पासून स्टार्ट केलं तर तिथं आपण एमटी ठेवलं तरी पण ते स्टार्टिंग करणार फर्स्ट. मला अजून एक स्टार्ट 0 पासून होतं A1 पासून होतं साधारण 0 पासून इथे डेटा टेबल आता इथे टेबल ऍड करणार आपण. आपण काय केलंय जो एक्सट्रॅक्ट केलेला डेटा आहे तो आपण इथं टेस्ट केलाय जे आपल्याला एक्सेल फाईल मध्ये दिसत.
काय असतं की जे तुम्हाला वर्क बनवायचं आहे प्रोजेक्ट त्याचे स्क्रीनशॉट असते स्टेप्स असतात पीडीडी म्हणून एक डिझाइन डॉक्युमेंट आवाज येत नाही सर तुमचा. हॅलो काम करा ना माझं ठीक आहे तोपर्यंत आपण काय केलंय आता हॅलो आय एम ऑडिबल ऑनलाईन स्टुडंट येस सर. येस सर. तर आता आपण काय केलंय की फक्त डेटा एक्सट्रॅक्ट केलाय आणि एक्सट्रॅक्ट केलेला डेटा एक्सेल शीट मध्ये स्टोअर केलाय ठीक आहे एक्सेल शीट पण दाखवलं मी एक्सेल डेटा नावाची आपण शीट तयार केली आहे त्यामध्ये डेटा WID डिस्क्रिप्शन टाइप्स आणि स्टेटस ठीक आहे हे आलंय तर आपल्याला काय करायचंय आपल्या अकॉर्डिंग टू आपल्या पीडीडी नुसार जो WI5 चा डेटा आहे आपला फिल्टर करायचा स्टेटस नुसार ज्याचा स्टेटस कंप्लीट आहे तो डेटा आपल्याला फिल्टर करायचा टाइप आणि ठीक आहे तर हा पार्ट सरांनी घेतलेला ठीक आहे एक्सेल ऍप्लिकेशन ठीक आहे लक्ष द्या बरं काय केले आपलं डेटा एक्सट्रॅक्शन हा कम्प्लीट झालं ठीक आहे त्यानंतरची पुढची काय की जो डेटा आपण एक्सट्रॅक्ट केला तो डेटा आपल्याला फिल्टर पण करायचा फिल्टर करायसाठी आपण काय केलं एक नवीन सिक्वेन्स बनवली आहे त्याच्यामध्ये एक एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप डेटा रीड करतोय ठीक आहे रेंज ऍक्टिव्हिटी यूज करून त्याच्यानंतरची नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपल्याला फिल्टर डेटा टेबल फिल्टर डेटा टेबल आधीच्या डेटा टेबल मध्ये काय असतं की स्टार्टिंगला तुम्ही जिथनं डेटा घेताय
त्याचं व्हेरिएबल तुम्हाला पास करावं लागतं. आता कॉन्फिगर इनपुट डेटा टेबल म्हणजे आपण डेट रेंज करणे इनपुट घेतलं फिल्टर डेटा टेबल तरी आपल्याला एक आउटपुट टेबल बनावं लागतं. त्यानंतर इथे एक कॉलम ऑपरेशन व्हॅल्यू त्या कॉलमच्या अकॉर्डिंग तुम्हाला फिल्टर करायचं व्हॅल्यू कॉलम नेम तुम्ही इथं डबल कोट WID नाही टाईप पण स्टेट त्यावेळेस पण तुम्ही एखाद्या कॉलमचं नाव वगैरे काही पास करताय त्यावेळेस स्पेलिंग वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपर चेक करायचं त्याच नंतर टाकायचं. ऑपरेशन परफॉर्म करताना इथं बायनरी अरिथमेटिक रिलेशनल 3 टाईपचे ऑपरेशन असतात प्रोग्रामिंग ते वापरू शकता जे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला. तर आपल्याला टाईप इक्वल टू व्हेरीफाय घ्यायचं आहे ठीक आहे तर आपण इक्वल टू वापरणार. दोन कॉलमच्या अकॉर्डिंग फिल्टर करतं एक टाईप की ज्याचा WFI असेल तो स्टेटस की ज्याचं स्टेटस कंप्लीट असणार ते टाईपची ऍक्टिव्हिटी टाकून हा वर्कफ्लो तुम्ही स्टार्ट करा. शीट मध्ये डेटा रीड केलाय ना नवीन ऍप्लिकेशन फिल्टर ऍक्टिव्हिटी हा फिल्टर झालेला डेटा पण परत राईट करून घेऊ दिसेल की काय काय केलंय आपण राईट रे आपण फिल्टर केलेला डेटा त्या एक्सेल शीट मध्ये पेस्ट करतोय करू ही फर्स्ट शीट की त्याच्यामध्ये पूर्ण डेटा आपण एक्सट्रॅक्ट केला त्याच्यामध्ये WFI आणि स्टेटसच्या अकॉर्डिंग आपण फिल्टर केलेला डेटा आवाज नाही येते सर. ते तुम्हाला कळले ऍक्टिव्हिटी काही प्रॉब्लेम आहे
तुम्हाला कळलं याच्यामध्ये काय डाऊट आहे? सर तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो, आय एम ऑडिबल ऑनलाईन स्टुडंट? हो सर, पण सारखा जातोय आवाज. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत एक्सट्रॅक्ट डेटा टेबल एक्सट्रॅक्टचे तुम्हाला ऍक्टिव्हिटी कळल्यात का? आपण काय केलंय? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? येस सर. हा, तर मला आन्सर करा की तुम्हाला काय कळलंय काय नाही कळलंय, म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करेल परत. ठीक आहे. तर एक्स्ट्रॅक्ट डेटा टेबल मध्ये आपण काय केलंय की जो अॅकमेचा डेटा होता टेबल फॉर्मॅट मध्ये तो एक्स्ट्रॅक्ट केलाय. ठीक आहे. तर त्यासाठी स्टार्टिंगला आपण वर्क वर क्लिक केलंय. वर्क वर क्लिक करायच्या आधी आपण एक अटॅच ब्राउझर घेतलंय. की ते अटॅच ब्राउझर आपण कशासाठी घेतलंय की जी ओपन विंडो आहे तिचा डेटा आपण एक्स्ट्रॅक्ट करतोय त्यासाठी आपण अटॅच ब्राउझर घेतलंय. ठीक आहे. आणि वर्क वर आपण क्लिक केलंय की वर्क वर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे आपली की डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. तर डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण काय केलंय की इथं टेबल एक्स्ट्रॅक्शन म्हणून एक ऍक्टिव्हिटी आहे. तर त्याच्यावरती क्लिक करून आपण तो पूर्ण टेबल घेतलाय जे प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवलंय म्हणून मी परत परत नाही दाखवत आहे. आणि जो डेटा आपण एक्स्ट्रॅक्ट केलाय तोच डेटा आपण एक्सेल शीट मध्ये राईट केलाय. गॉट इट? त्यानंतर फिल्टर डेटा टेबल मध्ये आपण काय केलंय, एक एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप मध्ये जो आपला एक्स्ट्रॅक्ट केलेला डेटा होता तर तो डेटा पूर्ण एक्स्ट्रॅक्ट करून घेतलाय आपण. बरोबर, रीड केलाय पूर्ण रीड रेंज थ्रू. रीड रेंज ऍक्टिव्हिटी वापरून तिथं आपण रीड डेटा म्हणून व्हेरिएबल क्रिएट केला. आणि त्यानंतर आपण एक फिल्टर डेटा टेबल ऍक्टिव्हिटी यूज केली की आपल्याला फिल्टर करायचा होता डेटा. त्याच्यामध्ये आपण इनपुट डेटा टेबल मध्ये एक व्हेरिएबल टाकलंय कोणतं की जिथनं आपल्याला इनपुट येतंय. रीड रेंज थ्रू आपल्याला इनपुट येते म्हणून आपण रीड डेटा त्याचं व्हेरिएबल इथे ऍड केलं. त्यानंतर फिल्टर डेटा टेबल हे आउटपुट व्हेरिएबल आहे की जे आपल्याला पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी यूज करायचंय. ठीक आहे. याच्यामध्ये फिल्टर रोज आणि फिल्टर कॉलम्स, तुम्ही कॉलमच्या थ्रू पण फिल्टर करू शकता आणि फिल्टर रोजच्या थ्रू केलं तर आपण ह्या याच्यामध्ये रोजच्या थ्रू केलंय. तर याच्यामध्ये कॉलम ऑपरेशन्स आणि व्हॅल्यू. तर कॉलम्स मध्ये आपण टाईप अँड स्टेटस टाकलंय की ज्याचा टाईप WI5 असेल असेच कॉलम आपल्याला फिल्टर करायचे. आणि नेक्स्ट प्रोसेस शांत बसा. आणि नेक्स्ट कॉलम आहे आपला की जो स्टेटस की ज्याचं स्टेटस कम्प्लिटेड आहे तर तो कॉलम आपल्याला फिल्टर करायचा आहे. ओके. आणि फिल्टर केलेला कॉलम आपल्याला डेटा जो राईट रेंज मध्ये पेस्ट करायचा आहे की जो फिल्टर होऊन असा होतोय. ठीक आहे. हा फिल्टर डेटा आहे आणि हा इनपुट डेटा आहे की ज्याच्याकडनं तुम्ही इनपुट घेतलंय. WID डिस्क्रिप्शन टाइप्स अँड स्टेटस आणि फिल्टर डेटा हा ज्याचं टाइप्स WI5 होतं हे फिल्टर होऊन आले आणि ज्याचा स्टेटस कम्प्लिटेड होता तो कम्प्लिटेड होऊन आलाय. इथपर्यंत काय अडचण? हॅलो हॅलो. नाही सर. ओके. तर हे प्रॅक्टिकल करताय झालंय? ऑनलाईन स्टुडंट हे हो. प्रॅक्टिकल. ओके. ठीक. तर फिल्टर केलं डेटा टेबल ऍक्टिव्हिटी वापरली तुम्ही. झालंय फिल्टर झालंय. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? ठीक आहे. WI5 वर जायचं डायरेक्ट नेव्हिगेट करायचंय. पॉलिश वापरू ना. कोणतं? ठीक आहे एवढंच सांगितले बस. WI5 वर क्लिक करायचंय. ठीक आहे. आणि ही URL टाकायची ना आपल्याला. तर तो कोड कसा केलता?
नाही तू तोच डेटा ती शीट रीड करून घेतली फिल्टर केलं फॉर रो इन डेटा टेबल आणि हा फिल्टर केलेला डेटा काहीच केले नाहीत काय केले फक्त की ऍप्लिकेशन कडनं ही फिल्टर ऍक्टिव्हिटी ठेवलेली आणि इथेच फॉरिश वापरलं इथेच फॉरिश रोला वापरायचा हा फिल्टर डेटा टेबल एक्स्ट्रॅक्ट करायचा आणि अटॅच ब्राउझर वापरून डायरेक्ट नेव्हिगेटची ऍक्टिव्हिटी यूज करायची ठीक आहे तिकडे पेस्ट करायचं आता फक्त इथं काय कर की एक वर्ष होईल डेटा टेबल घ्या ज्याचा 1 बाय 1 डेटा एक्स्ट्रा घ्यायचा हा आणि नेव्हिगेट करून दाखवायची बस आता इथं फॉरची घे बघ याच्यातच घे राईट रेंज त्याला हे गमायचं ते दाखवू त्यांना त्यांना काय त्यांना तू ठीक आहे तर नेक्स्ट प्रोसेस काय आपली लक्ष द्या नेक्स्ट प्रोसेस काय आहे की तर आपल्याला WFI चे सर्च बटनवर क्लिक करायचं आणि ह्या वेबसाईट वर जायचे ठीक आहे तर इथं काय WID च्या अकॉर्डिंग आपल्याला तर पुढचं हे स्टेटस अपडेट करायचं ठीक आहे नेक्स्ट अपडेट स्टेटस ठीक आहे तर इथं आपल्याला काय करायचंय की अपडेट वर्क आयटमची जी विंडोज ओपन झाले इथं ऍड कमेंट आपल्याला हॅश कोड जनरेट करायचंय ठीक आहे आणि जनरेट केलेला हॅश कोड आपल्याला इथं टाकायचं आहे याचं स्टेटस कम्प्लीट न्यू आहे तर इथे कम्प्लीट करायचंय आपल्याला स्टेटस आणि अपडेट वर्क आयटम एवढा प्रोजेक्ट आहे तुमचा ठीक आहे अपडेट वर्क आयटम झालं मे बी रिपोर्ट वगैरे जनरेट करायचं मला नाही वाटत सर घेतील पण बघू तर ठीक आहे तर आपल्याला काय करायचंय त्या सर्च विंडोवर ना ह्या विंडोवरती नेव्हिगेट करायचं ठीक आहे तर यासाठी आपण नेव्हिगेट किंवा ऍक्टिव्हिटी यूज करणार प्रॅक्टिस तर आपण फिल्टर केलेला डेटा आहे ना 1 बाय 1 एक्सट्रॅक्ट करायचा तर एक्सेल मध्ये कोणती ऍक्टिव्हिटी की ज्याने आपण डेटा इटरेट करतो डेटा 1 बाय 1 घ्यायचं इटरेट करायचं कोणती ऍक्टिव्हिटी फॉर इच रो इन डेटा डेटा ठीक आता बोला पहिले इंडिकेट करते स्क्रीन पॉइंटिंग ये करूँ तर आपण याच्यामध्ये काय केलंय की एक अटॅच ब्राउझर घेतलाय पहिलं तर सगळ्यात आधी आपण काय केलंय डेटा टेबल यूज केलाय ठीक आहे फॉर इच रो इन डेटा टेबल का केलंय कारण की आपण एक्सेलचा डेटा रीड करतोय म्हणजे जर ज्यावेळेस आपण एक्सेल मधला डेटा रीड करतो त्यावेळेस आपण एक्सेल डेटा टेबल ही ऍक्टिव्हिटी फॉर इच रो इन डेटा टेबल ही ऍक्टिव्हिटी यूज करतो पण नॉर्मली जर आपल्याला ऍरे मधला डेटा जर इटरेट करायचा असेल 1 बाय 1 घ्यायचा असेल तर आपण नॉर्मल फॉर्म यूज करतो ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं नेक्स्ट याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला की जे दुसरी जी विंडोज होते डेटा एक्स्ट्रॅक्ट केला सर्च केल्यावरती आपण दुसऱ्या विंडोजवर जातो तर त्या विंडोजचा डेटा आपल्याला 1 बाय 1 घ्यायचा ठीक आहे आता नेव्हिगेट टू ऍक्टिव्हिटी कशासाठी यूज करतो की आपण की आपल्याला एका वेबसाईट वरनं किंवा एका ऍप्लिकेशन वरनं दुसऱ्या ऍप्लिकेशन वर जम्प करायचं त्यासाठी आपण नेव्हिगेट टू ऍक्टिव्हिटी यूज करतो URL पण पेस्ट करतो तर इथं आपल्याला ती URL पेस्ट करायची आयडी काढून टाक
चेक कर बरं. ठीक आहे. तर पुढचं आपल्याला ऑटोमेशन कम्प्लीट करायचंय WIP च्या अकॉर्डिंग. तर आपण काय केलंय, करंट नेव्हिगेट केलंय. आता नेव्हिगेट केल्यानंतर काय होणार आहे की प्रत्येक जे WIT, तर जो WIT ज्याचं स्टेटस कम्प्लीट झालंय, ठीक आहे, तर त्याच्या अकॉर्डिंग जी स्क्रीन ओपन होणार तिकडे नेव्हिगेट होणार. ते दाखवते प्रॅक्टिकल. तो वर्क आयटम्स ठीक आहे ना, वर काय क्लिक करताय ना. स्ट्रिंग मैनिपुलेशन पे आ जाएगा उसमें. नाही, स्ट्रिंग मॅनिपुलेशन आहे, ऍप्लिकेशन दुसरी एक फाईल आपल्याला. इसका क्या ये फक्त ठीक आहे, घेतलं तरी चालेल. हे सगळंच ये तो भाई इधर है. दुसरे सिक्वेन्स टेस्ट त्याच्यात रेड रेंज आले फिल्टर. इसका होगा था क्या बट अभी इसमें पूरा है ना ये उसके अकॉर्डिंग ये सब देना पड़ेगा. स्ट्रिंग मैनिपुलेशन देना पड़ेगा इसको. ये खाली भरपूर आहे त्याच्यात. ये तो बोले नॅव्हिगेट कधी नेव्हिगेट पर्यंत पण ते नेव्हिगेट पर्यंत दाखवायला पाहिजे ना. टाइप बघ कोणता घेतला. सिलेक्ट जो है ये जो स्टार आहे. I don't know. त्याच्या T1 बरोबर.
वन पण काढणार सर. का वर्क नाही करत रे? तो टी1चा दाखव. अगर ही कम करना पड़ेगा तभी वो पानी का ऐसा नहीं होगा ठीक है सर. इसमें उसको ये सब त्याचे फक्त नेहमी फिफ्टी दाखवू आपण. तर काही आपण काय की त्याच्यात नेव्हिगेट ऍक्टिव्हिटी यूज केली आहे. संधी सांग. काय प्रॉब्लेम आलाय का? डाउनलोड एक्स्ट्रॅक्ट करायचं कसं होतं ते. पर्यंत ते नेव्हिगेटचं प्रॅक्टिकल दाखव. ठीक आहे तेवढं दाखवतो. इनबिल्ट व्हेरिएबल येत असतं. इनबिल्ट व्हेरिएबल येत असतं. त्यावेळेस तू एक्सपेक्ट करतो ना परत एक्सपेक्ट.
हम्म.
डेटा सायन्स मॅथ्स स्टॅटिस्टिक्स चार्ट्स वगैरे बरं नेव्हिगेटचं कळलंय का तुम्हाला? नेव्हिगेट साठी आपण काय केलंय, अटॅच ब्राउझर वापरले आणि नेव्हिगेट ऍक्टिव्हिटी यूज केल्या, की ज्याने ते फक्त नेव्हिगेटवर दुसरे त्याच्यावरती वेबसाईट वरती जम्प करणार. ठीक आहे, इथपर्यंत सांगायला लावलं पण आपण परत रिपीट केलंय, परत प्रॉब्लेम नव्हता. झालंय तिथं दिसतंय का एक्सेल? ठीक आहे गाईस, तर आज आम्ही शिकवलेलं कळलंय सगळ्यांना. आय होप समजलं असेल, तर नाही समजलं तरी तर परत घेतीलच. ठीक आहे, झालंय टाइम. Thank you so much for supporting us and नेक्स्ट टाइम पुढच्या फ्रायडेला वगैरे आपण ऍक्टिव्हिटी वगैरे प्लॅन करतोय. क्रिकेटला